घरात आता एकही बाई राहिलेली नाही। माझी पत्नीही गेली आणि आई देखील। आता काय करावं, कसं करावं काहीच समजत नाही। घरात बाईच राहिली नाही तर संसार कोणत्या पद्धतीने करावा। माझी लहान लहान मुलंही रडतात। वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी आपली पत्नी आणि आईला गमावलेले मनोज चौधरी कंठ दाटलेल्या आवाजात बोलत होते। मनोज चौधरी यांच्यासोबत नेमके काय घडले जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। मनोज चौधरी हे सिंदेवाही तालुक्यातील मेंढा गावचे रहिवासी आहेत। गेल्या 10 मे रोजी त्यांची पत्नी शुभांगी मनोज चौधरी आणि आई कांताबाई चौधरी यांचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला। घरात आता फक्त मनोज यांच्यासह त्यांची 8 आणि 10 वर्षांची 2 मुलंच आहेत। आई विना मुलांचं कसं होईल अशी चिंता मनोज यांना सतावत आहे। शुभांगी आणि कांताबाई यांच्यासह याच गावातील सारिका शालिक शेंडे या महिलेचाही मृत्यू झालाय। शुभांगी, सारिका आणि कांताबाई जंगलात एका बाजूला तेंडूची पानं तोडत होत्या तर त्यांच्याच मागच्या बाजूला त्यांच्यासोबत गेलेल्या इतर महिला होत्या। मृत सारिका शेंडे यांच्या जाऊबाई माधुरी शेंडे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, आम्ही जावा आणि आमच्या शेजारी राहणाऱ्या शुभांगी आणि कांताबाई या सासूसुना जंगलात सकाळीच तेंदूपत्ता तोडायला गेलो होतो। आमचा तेंदू तोडून झाल्यावर त्यांना हाक मारली पण आवाजच आला नाही। आम्हाला वाटलं घरी गेल्या असतील पण घरीही त्या दिसल्या नाहीत। त्यामुळे माझ्या नवऱ्याला पुन्हा जंगलात पाठवलं पण त्यांनाही त्या तिघी दिसल्या नाही। मृत शुभांगी यांचे पती मनोज चौधरी सकाळी 11 वाजता कामावरून परत येत होते तेव्हा त्यांना माधुरी यांच्याकडून त्यांची पत्नी आणि आई जंगलातून घरी आली नाही हे समजलं। त्यानंतर ग्रामस्थांना घेऊन त्यांनी जंगलात दुपारी 2 वाजेपर्यंत शोध मोहीम राबवली। शेवटी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि त्यांच्या मदतीनं सायंकाळी 5 वाजता जंगलात तिघींचे मृतदेह सापडले। मनोज मिळेल ती मजुरी करतात। पत्नी आणि आईच्या मदतीनं ते घरचा संसार चालवत होते पण आता दोघांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यामुळे मी एकटा सगळं कसं सांभाळणार अशी चिंता ते बोलून दाखवतात। सोबतच सरकारनं नोकरी द्यावी किंवा माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा अशी मागणीही ते यावेळी करतात। ते म्हणतात की असे हल्ले नेहमीच होतात, त्यात आमच्या गरीब लोकांचा जीव जातो। मोठ्या लोकांना लवकर मदत मिळते। अशा घटना झाल्या की मृताच्या कुटुंबियांना कुठलेही कागदपत्र न मागता थेट मदत द्यायला हवी। आपण आपल्या दुःखात असतो आणि मदतीसाठी वन विभागाच्या चक्रा माराव्या लागतात। एखादा कागद नाही मिळाला तर मदत मिळत नाही। कागदपत्र बनवायला गेलो तर मुलांना कुठे ठेवायचं हा प्रश्न आहे अशी भावना ते यावेळी व्यक्त करतात। आमची आई या हल्ल्यात गेली, आम्हालाही नोकरी द्यावी अशी मागणी मृत सारिका शेंडे यांचा 27 वर्षांचा मुलगा आतिश शेंडे करतो। आतिशच्या वडिलांचा 2 वर्षांपूर्वी कॅन्सरनं मृत्यू झाला। त्यानंतर आता वाघाच्या हल्ल्यात आईही गमावली। आता घरात फक्त 2 भाऊ आहेत। आतिश म्हणतो, वडिलांनंतर आम्ही दोन्ही भाऊ मिळेल ते काम करायला लागलो। आई आणि आम्ही 2 भावंड असं मिळून कसं तरी घर चालवत होतो पण आता आई गेली। आम्हाला सरकारकडून आवश्यक ती मदत मिळाली पाहिजे। वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या या फक्त 3 महिला नाही तर गेल्या 5 दिवसात वाघांच्या हल्ल्यात 6 महिलांचा मृत्यू झालाय। 10 मे रोजी सिंदेवाही तालुक्यात या 3 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर वाघांच्या हल्ल्यात मृत्यूंचं सत्र सुरूच राहिलं। रविवारी 11 मे रोजी मूल तालुक्यातील महादवाडी इथल्या विमला बुधा शिंदे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। 12 मे रोजी सलग 3ऱ्या दिवशी मूल तालुक्यातील बहादुर्णी इथे जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या भूमिका दीपक भेंडारे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। ती वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेली 5वी महिला आहे। 5व्या दिवशी 14 मे रोजी चिमूर तालुक्यातील पळसगाव इथल्या वन परिक्षेत्रात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला। कचराबाई अरुण भरडे असं या महिलेचं नाव आहे। कचराबाई त्यांच्या पतीसोबत गेल्या होत्या। दबा धरून बसलेल्या वाघानं कचराबाईंवर हल्ला केला। ते त्यांच्या पतीला समजतात त्यांनी लगेच गावात जाऊन माहिती दिली आणि ग्रामस्थांसह घटनास्थळाकडे धाव घेतली। त्यावेळी त्यांना कचराबाईचा मृतदेह आढळला। या 6ही महिलांचा मृत्यू एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात झाला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष नवीन नाही। ताडोबात वाघांची संख्या वाढली तेव्हापासून
मानव वनजीव संघर्ष अधिक तीव्र होत गेला। यावर वन विभागाकडून वेळोवेळी उपायही शोधण्यात आले। काही वर्षांपूर्वी ताडोबातला मानव वनजीव संघर्ष कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला। गाव आणि जंगलाच्या सीमेवर AI कॅमेरा बसवून वन्य प्राणी गावाजवळ आल्यानंतर त्याचा अलर्ट ग्रामस्थांना दिला जातो। पण हा उपाय करूनही वाघांच्या हल्ल्यांमध्ये 5 दिवसात 6 महिलांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे ही AI यंत्रणा अपयशी ठरली का असा प्रश्न उपस्थित केला जातो। पण AI कॅमेरे हे गावच्या सीमेवर बसवण्यात आले आहेत आणि हे सगळे मृत्यू जंगलात झालेले आहेत। लोक जंगलात दूरवर जाऊन तेंदू तोडतात, त्या ठिकाणी हे AI कॅमेरे नाहीत। वाघ गावाजवळ आले तर AI सिस्टीम अलर्ट देते। त्यामुळे AI यंत्रणेला दोष देता येणार नाही, ही यंत्रणा आपलं काम करतच आहे, असं मत चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षण डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी व्यक्त केलं। या माहितीबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।